राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकामध्ये 15 तारखेला त्याचं मतदान पार पडलं आणि आज 16 तारखेला त्याची मतमोजणी देखील पार पडली। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे निकाल लागले त्याचबरोबर मराठवाड्यात फार चर्चेत आलं ते म्हणजे लातूर शहर। लातूर शहरामध्ये मुख्यतः बघितली तर लढत जी आहे ते काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये होते। मध्ये जी आहे राष्ट्रवादी आली होती, पण एकूणच ही निकालाची जर आपल्याला सगळी आकडेवारी बघायची झालं तर काँग्रेसनी या लातूर शहरामध्ये जे आहे ते 43 जागा जिंकल्यात आणि काँग्रेस आणि वंचित बहुजनची आघाडी होती। वंचित बहुजन आघाडी जी आहे ते 5 जागेवरती या ठिकाणी निवडणूक लढत होती। आता वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी 4 जागेवरती त्यांनी विजय मिळवला आहे। त्याचबरोबर भाजपचा जर विचार करायचा, भाजप जो आहे तो की देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष मानला जात होता, राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष मानला जात होता, पण लातूरमध्ये तसं चित्र दिसलं नाही। लातूरमध्ये म्हणजे 70 जागेवरती भाजप हे लढत होतं, पण भाजपने जे आहे ते फक्त 22 जागा त्या लातूर शहरामध्ये जिंकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। राष्ट्रवादीनं 1 जागा जिंकल्या, अर्थात तुतारीनं 1 जागा जिंकल्या। आता 43 काँग्रेसच्या आणि वंचितच्या 4 अशा मिळून 47 जागा ह्या काँग्रेसकडे आहेत। त्यामुळे बहुमती काँग्रेसला आहे आणि लातूर महानगरपालिकेवरती जो महापौर जो होणार आहे तो काँग्रेसचा होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। लातूरमध्ये चर्चेत काय आलं तर लातूरमध्ये चर्चेत हा विषय आला की भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण ते या ठिकाणी आले आणि लातूरकरांना त्यांच्या भावनेच्या भरात त्यांनी सांगितलं की विलासरावांची जी आठवण आहे ती पुसून टाकली जाणार आणि तेही 100%। हेच वाक्य जे आहे ते कुठंतरी लातूरकरांच्या जिवारी लागलं, त्यामुळं हे निकालामध्ये स्पष्ट चित्र आपल्याला आज पाहायला मिळते। लातूरकर कुठंतरी विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील या वक्तव्यावर फार नाराज आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळंच लातूर ही एक बहुमताने काँग्रेस या ठिकाणी विजय मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच लातूरमध्ये जे दुसरी गोष्ट जी चर्चा झाली की संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख अशी एक वर्सेस निवडणूक होती, त्यामध्ये आता जे अमित देशमुख जे आहे ते विजयी होताना पाहत आहेत। आता संभाजी पाटील निलंगेकरांनी एक वक्तव्य केलं होते की नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये काय म्हणतंय निलंगा, काय म्हणतंय लातूर, काय म्हणतंय रेणापूर, काय म्हणतंय औसा, तसंच स्लोगन लातूर शहरामध्ये देखील त्यांनी वापरलं होतं की काय म्हणतंय लातूर, लातूर म्हणतंय कमळ कमळ असं त्यांचं एक स्लोगन होतं। पण आता लातूरमधलं जर चित्र बघायचं झालं तर लातूर आता काँग्रेसचे तेच स्लोगन परत रिपीट करतात, काय म्हणतंय लातूर तर काय म्हणतंय तर पंजा म्हणजे हात म्हणतंय लातूर, काँग्रेस म्हणतंय लातूर असं काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत। म्हणजे तेच स्लोगन पुन्हा एकदा काँग्रेसकडून पुन्हा त्यांच्याकडून बोललं जातं असं आपल्याला चित्र एकूणच पाहायला मिळतं। आता येणारी निवडणूक जिल्हा परिषद लागल्यात, पंचायत समित्या लागल्यात, उद्यापासून म्हणजे आजपासूनच त्याची रणधुमाळी सुरू होईल, आचारसंहिता लागू झाल्या। मात्र या निकालाचा देखील परिणाम जो आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीवर पडेल आणि काँग्रेस जे कुठंतरी लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पुढं आला होता, त्यामुळे आता काँग्रेसमध्ये इन्कमिंग देखील वाढण्याची या निमित्तानं शक्यता वर्तवली जाते। आपण एकूणच संपूर्ण ह्या अपडेट देतच राहणार आहोत। तुम्ही पाहताय ते जनमंतक, मी चंद्रकांत सूर्यवंशी, जनमंतक लातूर।